माझी सकाळची सुरुवात अशीच होते रोज. आजकाल आमच्या चिवताई अशा हसत राहतात आणि आमची केस गळत राहतात. अहो ते म्हणतात ना, बाळ हसलं की आईची केस जातात. जाऊ द्या. चिमणीची आत्तूबाई आज इडली बनवत होती. तिने थोडी वेगळ्या टाईपने इडली बनवली आणि मस्त अशी चिमणीच्या पप्पांना खायला दिली. मग चिमणीच्या पप्पांनी टेस्ट करून सांगितली कशी आहे. नंतर संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही थोडं बाजारात गेलो होतो. काय नाही हो, घरातला थोडाफार भाजीपाला आणायचा होता म्हणूनच गेलो होतो. आणि असं पण आजकाल आमच्या चिवताईला बाहेर भटकायला आवडतं ना, म्हणूनच. तसं पण आम्ही बाजारात गेलो की जास्त काय करत नाही. मी चिमणी बाजूला उभा राहतो आणि चिमणीचे पप्पा सगळं काय खरेदी करून आणतात. आम्ही दोघी तर फक्त निमित्त लावून फिरायला जातो. भाजीपाला तर चिमणीचे पप्पाच खरेदी करून आणतात. बाजारात थोडंफार फिरून आम्ही घरी आलो. आणि हे बघा, चिमणीला एवढी झोप आली, पण तिला झोपायचं नाही, खेळायचं आहे. तिची संध्याकाळी 12 वाजता अशी काय नाटकी चालू होती. आमच्या मॅडमला दिवस कमी पडतो मज्जा मस्ती करायला, मग अशी रात्रीची कारनामे चालू असतात. आणि आज आमच्या मॅडमनी ठरवलं होतं थोडं का होईना मी रांगणारच. तिची रांगायसाठी फुल मेहनत चालू होती आणि एवढ्या मेहनतीनंतर थोडीशी तिने पुढे सरकली बरं का. ते बघून तर मी खूप जास्त खुश झाले होते. म्हटलं आता 4-5 दिवसात तर चिमणी रांगायला लागेल बरं का. मग काय, अजून थोडं काम वाढणार माझं.